देवीचं नैवेद्याचं ताट, रवा, साखर, चणे, चपातीचे गोळे छोटे आणि ओलं खोबरं. कढईमध्ये तूप घातलं, त्यामध्ये आता रवा टाकला. आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हलवा बनवायचा आहे. त्यामध्ये साखर घालायची आणि आता छान परतवायचं. रवाही व्यवस्थित परतून घ्यायचा, छान होऊ द्यायचा आणि नंतर साखर घालायची. आता त्यामध्ये पाणी घालायचं आणि ढवळायचं. व्यवस्थित झालं की त्यामध्ये 5 मिनटं ठेवायचं. आता आपला हलवा तयार झालेला आहे. आता आपण चणे करूया. तेलामध्ये ओलं खोबरं टाकलं आणि लाल तिखट टाकलं, ते छान परतून घ्यायचं. नंतर मीठ घालायचं, तेही छान मस्त परतवून घ्यायचं. त्याचा कलरही चेंज झाला आहे. आता त्यामध्ये चणे घातले, तेही छान मसाल्याला लावून घ्यायचे, परतून घ्यायचे, व्यवस्थित एकजीव करायचं. आणि त्यामध्ये आता फोडणी घालायची. तेल घेतलं, त्यामध्ये राई घातली आणि कढीपत्ता घालायचा. ते वरून मी फोडणी घातलेली आहे. चण्याला स्वाद छान येतो तेव्हा. आणि आता पुऱ्याही करून घेऊया. पुऱ्याही तयार झालेले आहे. चणेही आपले झाले आहे, पुऱ्याही झालेल्या आहे आणि हलवाही झालेला आहे. आपल्या देवीचं नैवेद्य तयार झालेला आहे. नवकन्याला जेवण घालण्यासाठी आपलं नैवेद्य तयार झालेलं आहे. हलवा, पुरी